नमस्कार श्रोत्यांनो, आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज मराठी भाषा गौरव दिन आहे, अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं किंवा मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मराठी भाषेची आजची अवस्था काय आणि या अवस्थेला अधिक चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टीने कुठले उपाययोजना करता येईल याविषयी आपण चर्चा करतोय. आज आपल्यासोबत मुलाखतीसाठी जे उपस्थित आहेत परमपूजनीय स्वामी संत शुभदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम द्वारा संचालित विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वरजी गाडे सर. आपण सरांसोबत चर्चा करू आणि मराठी भाषेचा विकास होण्याच्या दृष्टीनं कोणता उपाय करता येईल आणि त्यांचं वैयक्तिक मत काय ते जाणून आपण घेऊ. नमस्कार सर. नमस्कार सर, सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तुमचं आमच्या चॅनलमध्ये सर स्वागत आहे. मराठी भाषा आणि मराठी भाषेचा विकास करण्यासाठी नेमकं कुठल्या प्रकारचे प्रयत्न करणं तुम्हाला अपेक्षित आहे? मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मी सर्वप्रथम आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. तर खरं म्हणजे जी मातृभाषा आहे आपली, ही मातृभाषा, या मातृभाषेच्या माध्यमातून जे शिक्षण प्रक्रिया असेल किंवा भाषेचा विकास असेल, साहित्य असेल, या संदर्भात भाषेची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यामध्ये कुटुंबातून, शाळेतून भाषा विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोचते. साहित्य जे आहे, समृद्ध साहित्य माणसाला समृद्ध करत राहतं आणि विकास जो आहे तो माणसाच्या माध्यमातूनच भाषेचा विकास होत असतो. सर, मध्ये मी थांबवतो. भाषा आणि माणसाचा विकास हे सांगत असताना मूळ प्रश्न आजचा असा आहे की अनेक आपण स्कूलमध्ये गेलो, शाळेमध्ये गेलो किंवा एखाद्या कॉलेजमध्ये गेलो तर अस्खलितपणे किंवा चांगल्या पद्धतीने मराठी वाचन मुलांना करता येत नाही. तर मराठी वाचन चांगल्या पद्धतीने करता यावं यासाठी काय करता येईल आपल्याला? कसं आहे की मराठी आपली जी काही मातृभाषा आहे, मातृभाषेतून वाचन यायलाच पाहिजे विद्यार्थ्यांना. पण अलीकडच्या काळामध्ये इंग्रजी शाळेचे जे काही पेव आहे अधिक प्रमाणात वाढलेलं आहे. पालकांच्या अपेक्षा ज्या आहेत तर वाढलेल्या आहेत आणि त्यामुळं विद्यार्थी जे आहेत ते इंग्रजी शाळेमध्येच अधिक प्रमाणामध्ये असल्यामुळे त्या भाषेचा किंवा मीडियमचा विषय एक भाषा किंवा वाचन संस्कृती विकास करण्यासाठी, वाचन चांगल्या पद्धतीने मुलांना करतील यासाठी नेमकं काय करता येईल उपाययोजना? तेच सांगतोय सर की हे जे विद्यार्थी आहेत, खरं म्हणजे यांची खूप कोंडी होताना दिसते आपल्याला या विद्यार्थ्यांची, की जोपर्यंत तुम्हाला चांगलं वाचता येणार नाही, लिहिता येणार नाही, तोपर्यंत एखाद्या कवितेचा, त्या कवींना जे काही सांगायचं, एखाद्या कथेचा जो काही मध्यवर्ती कल्पना आहे ती त्या विद्यार्थ्यांपर्यंत जाणार नाही. त्यासाठी शिक्षकांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. ते नेमके कोणत्या प्रकारचे प्रयत्न अपेक्षित आहेत? विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेणे, विद्यार्थ्यांच्या मनातली जी काही भीती आहे वाचनाविषयीची ती कमी कशी होईल यावर. मुलांना वाचनाची आवड निर्माण नाही किंवा वाचन करता येत कारण त्यांना मुलं अक्षराची ओळख नाही. मग ते अक्षर कशा पद्धतीने निर्माण करून घेते, वाचन वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न करते ते सांगा. तर वाचन जे आहे ते मुळात काय आहे की जी कुटुंब आहे आपलं, तर कुटुंब ही पहिली शाळा असते खरं म्हणजे विद्यार्थ्यांची. आणि कुटुंबातूनच विद्यार्थ्यांना जे काही आपण म्हणत असतो की डोळे आणि कान हे ज्ञानेंद्रिय जे आहेत हे आकलन करत असतात कुठल्याही प्रकारची भाषा असो. आणि मातृभाषा ही कुटुंबातूनच विद्यार्थ्यांच्या कानावर पडते. तर आईवडिलांची जे काही बोलणं असेल ते अधिक प्रमाणात जर शुद्ध आणि प्रमाण भाषेत आणि लेखन नियमांना अनुसरून जर असेल तर मुळातच तो विद्यार्थी जे आहे त्याचे आकलन चांगल्या प्रकारे त्या भाषेचं होतं. आणि जेव्हा मुलं लिहायला लागतात जेव्हा ती मूळ अक्षरं लिहितात तेव्हा पालकांचं आणि शिक्षकांचंही त्यांच्याकडे थोडं लक्ष असणं गरजेचं आहे की कशा पद्धतीनं गोल अशा प्रकारचं लिहिलं जातं का, किंवा ऱ्हस्व दीर्घ आहे किंवा विरामचिन्हांचा वापर आहे, यावर शिक्षकांचं आणि पालकांचं जर लक्ष असेल आणि मुलं जे काही तोडकं मोडकं लिहित असतील
त्यांना त्या माध्यमातून थोडं प्रोत्साहित करणं, रोजच्या रोज त्यांच्याकडून हे लिहून घेणं, काही विशिष्ट माझा गोष्टी प्रश्न लिहून की घेणं. मुलं कुटुंबाकडनं संभाषण किंवा भाषण कौशल्य त्यांचं विकसित होते, हो परंतु ज्या वेळेला वाचन कौशल्याचा विचार करतो आपण, लेखन कौशल्याचा विचार करतो, हो. तर वाचन कौशल्य डेव्हलप करण्याच्या दृष्टीनं प्राथमिक शाळेमध्ये असेल किंवा माध्यमिक शाळेमध्ये असेल कुठल्या प्रकारचे प्रयोग व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते सांगा. प्रयोग म्हणजे कसं आहे की मुळात मूळ अक्षरं जी आहेत ती मूळ अक्षरं विद्यार्थ्यांकडून लिहून घेणं, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते त्यांच्याकडून करून घेणं. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे लिहिता येण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज जर आपण समजा शिक्षकांनी जर काही ओळी लिहून आणायला सांगितल्या आणि विद्यार्थ्यांना लिहून आल्यानंतर थोडंसं बारकाईनं जर तपासलं ते आपण, तर दररोजच्या दररोज मुलं जेव्हा लिहितील तेव्हा नक्कीच त्यांच्या लिखाणामध्ये चांगला विकास म्हणजे त्यांचं सुधारणा होत राहील. अच्छा, आता शाळे स्तरावर शाळेने कोणते प्रयोग करायला पाहिजे हे तुम्ही सांगितले, शिक्षकांचे प्रयोग झाले, पण शाळेमध्ये हायस्कूल लेवलला किंवा प्राथमिक लेवलला कोणते प्रयोग व्हायला पाहिजे? कुठले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, एखादी लॅब वगैरे असायला पाहिजेत का? नेमकं काय अपेक्षित आहे तुम्हाला? तर कसं आहे, भाषेच्या संदर्भात आता विज्ञानाच्या वगैरे प्रयोगशाळा आपल्याला बघायला मिळतात. आता नुकतीच इंग्रजी भाषेच्या संदर्भात आपल्या विवेकानंद विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लँग्वेज मराठी प्रयोगशाळेचा प्रारंभ झालेला आहे. इंग्लिश लँग्वेजच्या संदर्भात. अशा संदर्भात विद्यार्थ्यांना कसं आहे सर, अलीकडे अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत लेखन आणि वाचनाच्या माध्यमातून, म्हणजे विद्यार्थ्यांचं जे श्रवण कौशल्य आहे, वाचन कौशल्य आहे, संभाषण कौशल्य आहे, त्यांचं भाषण कौशल्य आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे उपक्रम आहेत, उपक्रमामध्ये समजा आपल्या विवेकानंद विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शनिवारचा आनंददायी अशा प्रकारे शनिवार असतो. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कविता सादर करण्यासाठी आपण प्रोत्साहित करत असतो आणि विद्यार्थी आपापल्या पाठ्यपुस्तकातील कविताही सादर त्या माध्यमातून मुलांचं श्रवण कौशल्य विकसित होतं. पाठांतर करायची त्यांना आवड निर्माण होते आणि त्या माध्यमातून आत्मविश्वास वाढतो. भाषेचं कसं आहे, जोपर्यंत तुमची लेखन नियमानुसार तुम्हाला लेखन करता येणार नाही शुद्ध, आणि जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित शब्दसाठा, विद्यार्थ्यांचं वाचन हे जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत त्यांचा आत्मविश्वास वाढू शकत नाही. सर, माझा प्रश्न असा आहे की आता शासन स्तरावर मराठी भाषेचा विकास होण्यासाठी शालेय स्तरावर आणि माध्यमिक स्तरावर, माध्यमिक शाळा स्तरावर कोणते प्रयत्न व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता अभिजित भाषेचा दर्जा आपल्या मराठी भाषेला, मातृभाषेला मिळालेला आहे. नाही, दर्जा आहे सर, परंतु वाचनाची समस्या आहे. अजूनही मुलं साहित्यापर्यंत पोहोचले नाही, अजूनही मुलांना वाचनाची पाहिजे अशी आवड नाही. तर शासनाने कोणते पाऊल उचलायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं की मराठी भाषेच्या अभ्यासासाठी? तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे प्रोत्साहनपर अशा प्रकारचे कार्यक्रम शासनाकडून जर आपल्याला शाळा महाविद्यालयाला अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उदाहरणार्थ जर आले समजा, तर त्या माध्यमातून मुलं सहभागी होतील आणि त्यांना त्या माध्यम वाचनाची वगैरे जे आता आपण म्हणालात, किंवा अलीकडच्या काळामध्ये कसं आहे सर, शासनाच्या माध्यमातून जे आहे तर त्यापेक्षाही ज्या गोष्टी शिक्षक, शाळा, महाविद्यालय, पालक आणि स्वतः विद्यार्थी हे ज्या पद्धती जास्तीत जास्त जर यांनी कृती रूपाने जर प्रयत्न केले, मी शासन शब्द वापरतोय की शिक्षकासोबत काय म्हणतात आपल्याला अनेक कामं आहेत, अध्यापनाचं आहे, परंतु इतर सुद्धा कामं त्यांच्याकडे आहेत. मग शासन पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने कसे प्रयत्न व्हायला पाहिजे असं वाटतं? आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर शिक्षकांच्या वैयक्तिक जीवनामध्ये शासनानं बराच हस्तक्षेप केलेला आपल्याला पोषक वातावरण कसं या विषयी बोलू. तर कसं आहे, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कसा वेळ देता येईल शिक्षकांना. शिक्षक वेळ देण्यासाठी इच्छुक आहे. नाही, वेळ म्हणण्यापेक्षा मला कसं म्हणजे की स्किल की बिल का ज्याला म्हणतो आपण हार्डवर्क, कुठलं वर्क अपेक्षित? नाही, स्किल आणि जास्त वेळ देणं म्हणजे हार्डवर्क आहे, कमी वेळेमध्ये छान शिकवणं म्हणजे स्किल वर्क आहे. हार्डवर्क हा जुना फॉर्म्युला आहे. अलीकडच्या काळामध्ये आता जी काही शिक्षण पद्धती बदललेली आहे त्यामध्ये हार्डवर्क पेक्षा स्किल डेव्हलप कशी व्हावी, शासनाकडनं काय अपेक्षा आहे? जास्तीत जास्त शिक्षकांना प्रोत्साहित करणं की
विद्यार्थ्यांकडून ह्या ज्या गोष्टी आहेत हे करून घेण्याचं प्रोत्साहन शासनाकडून मिळालं पाहिजे. मला सांगा सर की मराठी भाषेचं मुलाच्या मानसिक परिपक्वतेमध्ये काय महत्त्व वाटतं तुम्हाला? खूप छान प्रश्न आहे सर. मी नेहमी विद्यार्थ्यांना वर्गात सांगत असतो की बुद्धीचा जो विकास आहे तो खऱ्या अर्थानं मानसिक भावनिक विकास जो आहे, आध्यात्मिक सांस्कृतिक विकास जो आहे, हा विकास करण्यामध्ये भाषेचा सिंहाचा वाटा असतो. तो कशा पद्धतीनं की लेखक जेव्हा स्वतःचा अनुभव व्यक्त करत असतात. लेखकच मुळात कुसुमाग्रज यांचंच मत आहे की लेखक हा अतिशय सुसंस्कृत अशा प्रकारचा माणूस असतो. मूल्य जे आहेत ही मूल्य डावलून कुठलाच लेखक साहित्य लेखन करू शकत नाही. तर प्रत्येक कथा असो, कविता असो, कादंबरी असो, या माध्यमातून मूल्यांचा संस्कार विद्यार्थ्यांवर होत असतो. आणि मानसिकता जी आहे विद्यार्थ्यांची त्याची एक तात्विक अशा प्रकारची बैठक खऱ्या अर्थानं भाषा हे माध्यम आहे. त्यातील जे साहित्य आहे ते साहित्य विद्यार्थ्यांचं किंवा कुठल्या वाचक रसिकांचं मानसिक भावनिक भरणपोषण करण्यामध्ये साहित्याचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आदरणीय डॉक्टर प्राध्यापक ज्ञानेश्वर घाटे सरांनी भाषा दिनाचं औचित्य साधून भाषेसाठी कोणत्या प्रकारचे प्रयोग करायला पाहिजे ते आपल्याला सांगितलं आणि भाषेचं महत्त्व काय जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या, मग तो विद्यार्थी असेल, वाचक असेल किंवा समाजातला घटक असेल, तेही सांगितलं. आदरणीय सरांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने सरांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार.